दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांसाठी नागपूर ट्रॅफिक पोलिसांनी जारी केला तगडा इशारा। पोलीस उपायुक्त ट्रॅफिक लोहित मतानी यांनी सांगितले की मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल। देशभरात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागपुरातही ड्रंक अँड ड्राईव्हवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस पथकाची तैनाती वाईन शॉप, बार आणि पब जवळ केली जात आहे। लोहित मतानी यांनी स्पष्ट केले की जर एखाद्याने अतिमद्यपान केलं असेल तर अशा व्यक्तीने गाडी न चालवता एखाद्या शुद्ध व्यक्तीकडून वाहन चालवून घ्यावं, अन्यथा कायदेशीर गुन्हा नोंदवला जाईल। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गौरी गणेश बोरकर, नागपूर। नागपूर पोलीसचे ऑपरेशन यू टर्नचे खूपच चांगले रिझल्ट मला मिळत आहे। त्यामुळे आम्ही 2 निर्णय घेतलेले आहे। आता जे 1900 ते 2200 वाजेची जी नाकाबंदी होती ते 33 ठिकाणी चालू होती। त्यासोबतच आम्ही 10 फिरते पथक पण तयार केलेले आहे, कारण बरेचसे लोक नाकाबंदीला दिसून ते यू टर्न घेतात आणि ते पडून जातात। त्यामुळे आम्ही प्रत्येक झोनमध्ये एक म्हणजे नागपूर शहरात 10 फिरते पथक पण तयार केलेले आहे, जे ड्रंक अँड ड्रायव्हिंगवर कारवाई करणार आहे। यासोबतच आता 11 ते 2 वाजेपर्यंत आम्ही जे मेन क्लब्स आहे, पब्स आहे, बार्स आहे, त्याच्या जवळपासचे जे चौक आहे, आम्ही 10 ठिकाणी नाकाबंदी ठेवणार आहे आणि ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करणार आहे। आम्ही आमच्या असा लोकांना आवाहन आहे की तुम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह करू नका। जर तुम्ही कुठे ड्रिंक केलेला आहे, तुमच्या सोबतच एक ड्रायव्हर ठेवा किंवा तुम्ही कॅब बुक करा, पण स्वतः ड्रिंक केल्यानंतर तुम्ही ड्राईव्ह करू नका। नागपूर पोलीस यासाठी खूपच स्ट्रिक्ट आहे। काही फॅटल ऍक्सिडेंट झाले नाही पाहिजे यासाठी नागपूर पोलीस काम करत आहे आणि स्ट्रिक्टली ड्रिंक अँड ड्रायव्हिंगवर कारवाई करत आहे। त्यामुळे तुम्ही स्वतःची सेफ्टी ठेवा आणि दुसऱ्यांची सेफ्टी पण ठेवा। जय हिंद।